कधीतरी खादीच्या कपड्याच्या बाजारात जाऊन 2.5-3 मीटरचा खादीचा कपडा आपल्या कष्टातला आपल्या बापाला जर त्याच्या जन्मदिवसाच्या दिवशी आणला तर बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद स्वर्ग दाखवणारा असतो. महाराज बाबा एवढं शर्ट शिवा तुम्ही, चला माझ्यासोबत. 50 वर्ष झाले आपल्या बापाचा टेलर एकच आहे, आमच्या बापाच्या मापाचं शिवून दे एवढा. ज्या दिवशी आपला बाप तो कपडा घालेल ना, डोळ्याला धारा लागतील आपल्या बापाच्या की ही माझ्या पोराच्या कष्टाची कमाई आहे. आणि किती दिवस आहे हो बापाला आपल्या कष्टाचं खाऊ घालण्याची वेळ संधी, फार दिवस नाहीये. आज 8 वर्ष झाली अक्रूर महाराजांचं पितृछत्र हरवलं. असं वाटतं महाराजांनी गेल्या 8 वर्षात मिळवलेली उंची बघायला बाबा पाहिजे होते. जग आपलं कौतुक करत असेल, अक्रूर महाराज म्हणणारी, अक्रूर बाबा म्हणणारी माणसं महाराष्ट्रात खूप आहे, लाखोन आहेत. पण अक्रूर असा प्रेमाचा आवाज देणारा बाप गरजेचा असतो महाराज आयुष्यात. तो विशाल खोलीच्याही गरजेचा असतो, कीर्तनात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या गरजेचा असतो. आपला बाप त्याचं शरीर स्वच्छ करू देऊ नका घरात, इतका थकू द्या, आपण बाप पाहिजे घरात. बाप बाप आहे महाराज, त्याची अलौकिक ताकद असते, एक वेगळी ऊर्जा असते त्याच्यात. त्याच्या रक्तानंच आपला हा संसार फुलला जात असतो, त्यामुळे त्याची गरज आहे. अरे 20 रुपयाचा टाळ बापानं आणला म्हणून आपण टाळकरी झालो ना. 50 रुपयाची वाजणारी ढोलक पंढरीहून आणली घरी. 50 रुपये म्हणजे खूप मोठी वस्तू झाली. 50 रुपयाचं ढोलक, मृदंगही येत नव्हतं 50 मध्ये. ते 50 रुपयाचं ढोलक आणलं, नकळत बोट फिरकायला लागली. कधी माणूस मृदंग वादक झाला कळाला सुद्धा नाही. हे कळत नकळत झालेले उपकार आहे बापाचे. तुम्ही निवडून या, लोक तुमचं कौतुक करतील. तुम्ही मोठ्या पदावर जा, माणसं तुमचं कौतुक करतील. तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध व्हा, लोक तुमचं कौतुक करतील. पण पाणी पिताना घरात भिंतीवर लटकलेल्या आई वडिलांच्या फोटोकडे नजर गेली की मनात विचार येतो, माझ्या बापाची माझ्या आईची गरज होती. आज अख्खं जग आहे माझं कौतुक करायला, पण माझा बाप नाही ना. महाराष्ट्राचा राजा शिवछत्रपती 1674ला रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्याने संपन्न होतोय. माझ्या राजाचं कौतुक करायला देश विदेशातून माणसं आलेली, पण महाराजांच्या डोळ्यात आलेलं पाणी आहे. आणि आऊसाहेबांनी पाणी पाहिलं. शुभा, अरे सिंहासन आवडलं नाही का? आवडला आऊसाहेब. मुकुट आवडला नाही का? आवडला आऊसाहेब. मग रडतोय का माझ्या राजा? मा हे सगळं आवडलं मला, पण आम्ही राजे झालो पाहायला. तुमच्या कपाळवरचं कुंकू नाही हो जिवंत आज, आमचा बाप नाही हो. सांगा, जो छत्रपती झाला त्यालाही असं वाटतं माझा बाप पाहिजे होता. आपण तर छोटी माणसं आहे. या महाराष्ट्राच्या मालकाला वाटत होतं हे मालकत्व पाहायला माझा बाप पाहिजे, म्हणून बाप बाप आहे. बापच अनुभवायचा असेल तर एखादी लेखबाई बिद्या होते त्या मंडपात जाऊन बघा. अनेक पराभव पचवलेला, अनेक दुष्काळ पचवलेला, गरिबी पचवलेला बाप. सगळी माणसं मंडपामध्ये नवीन कपड्यात दिसतील तुम्हाला पोरीच्या लग्नात, पण विशाल महाराज खोलीचा दावा आहे, गरीबाची लेखबाई बिद्या होते त्यावेळेला त्या मंडपात जा. कधीतरी आपला अहंकार बाप या नावाने ओळखायचा असेल, थोडं याला गमवायचं असेल, स्थिरवायचं असेल, आणि बाप या पवित्र भूमिकेपर्यंत जायचं असेल तर एखाद्या गरीबाच्या पोरीचा लग्नाचा सजलेला मंडप बघा, तिथं बापाचा परिचय होतो. सगळी माणसं नवीन कपड्यात, नवीन वस्त्रात. त्या अख्ख्या मंडपात एकच माणूस जुन्या कपड्यात फिरत असतो. काहो तुम्ही जेवले? काहो तुम्ही आता आले? काहो चहा घेतला? काही खाल्लं तुम्ही? हात जोडून विनयानं त्या मंडपात वार्तालाप करणारा एकच व्यक्ती त्या मुलीचा बाप, ज्याच्या अंगावर मळालेला पैजामा आहे, भाजीनं पैजामा भरलेला आहे. पंक्तीत वाढता वाढता लेख बिद्या करायची वेळ आली त्यावेळेला माणसं म्हणतात, पाटील चला गडा, अरे पोरगी बिद्या करायची वेळ आली, तुम्ही आपलं पंक्तीला फिरते, चला चला चला. लेकीला बिद्या करायची वेळ आल्यानंतर ज्याच्या डोळ्याला धारा लागतात त्याला बाप म्हणतात.
करी उडी पिता स्वयंमेव नारायण बापा माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण ऐसे भावी ज्याचे मन सुपुत्र जाणतो एक. अरे बाप नारायण आहे. आपली धर्म संस्कृती सांगते आपल्याला. तेवढा जरी दिसला तरी जगातल्या सगळ्या वाऱ्या आल्या. ज्ञानोबारे कोणाचंही चरणाचं वर्णन करू शकत नाही महाराज. सकळ तीर्थाची धुरे हे जे वर्णन ज्ञानोबारेने केलं, जे का माता पितरे, सोपं वाटतंय वर्णन, शक्य नाही. सकळ तीर्थ म्हटली एक तीर्थ मिळत नाही. स्वच्छे शीतळे सुगंधे जले होती सुखप्रदे परिपवित्रत्व संबंधे तीर्थाचिनी. स्वच्छ जल मिळेल, शीतल जल मिळेल, पण तीर्थ मिळणार नाही. जगातली सगळी तीर्थ आमच्या बापाच्या पायाजवळ आणली ज्ञानोबारांनी. काहीतरी असेल ना आमच्या बापाच्या पायात, ज्याचा पाय पाहिला की कष्ट करतात. कीर्तनातून घरी गेल्यावर तुमच्या माझ्या बापाचे पाय जर पाहिले तर मला वाटत नाही आपल्या बापाचा पाय मखमलीच्या गादीवर फिरणार आहे महाराज. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या चेहरा सांगतोय आपल्या बापाच्या पायावर कष्टाच्या भेगाच पडलेल्या आहे आणि ते आपल्याला स्वीकारावं लागेल. धरून आणलं जातो त्याला. लेखबा बिद्या करताना धरून पाटील लेकीला बिद्या करा. सगळी माणसं फोटो सेशन करतात ओवाळणं घालताना. सगळी ती पोरगी फोटो काढते, पण पुढे आलेला भरलेला पायजाम्याचा माणूस पाहिला, चिखलात भरलेले पाय पाहिले की ती पोरगी फोटो काढत नाही, मिठी घालते. तिला कळतं अरे हा तर माझा बाप आहे रे बापा, हा दुसरा तिसरा कोणी नाही. इतकं प्रेम, इतकी माया. म्हणून बापा समोर मनुष्यानं कष्टाळू बनावं. आयतं खायची सवय मनुष्याची बंद करावी. कधी मनुष्यानं आयतं खाऊ नये. जे मिळवता येईल ते कष्टानं मिळवायचं, आपल्या प्रारब्धानं, आपल्या कष्टानं. चला थोडासा विस्तार होतोय पण हरकत नाही. तुकोबारांच्या मृदंग वादकाचं हजारदा आपण त्याचं चिंतन करतो. लोहगाव नावाचं गाव आहे आणि तिथले तुकोबारांचे मृदंग वादक सोनबा ठाकूर, महाराजांच्या आवडीचा मृदंग वादक. आजही तुकोबारांचा 14 टाळकऱ्यांचा फोटो दिसतो ना महाराज, त्यामध्ये सोनबा ठाकूरच वादक आहे. तिथं लिहिलेलं आहे बघा. शिवराय कीर्तनाला बसलेले पुढं अनेक माणसं कीर्तनाला आहेत. 14 टाळकरी मानाचे उभे. रामेश्वर शास्त्री कीर्तनाला आहेत. गंगाधरबा मवाळ आहे. बहिणाबाई शूरकर आहेत. त्या सोनबा ठाकूर तुकोबारांच्या आवडीचे मृदंग वादक. प्रत्येक गायकाचा कुणीतरी एखादा लाडका वादक असतो. प्रत्येकाचा. ओंकार महाराज सगळ्याचा. कोणाला तरी असं वाटतं अनेक वादक हजर असले तरी माझी चाल त्याने वाजवावी. म्हणजे असं काही नाही की त्याला जगातलं सगळंच येतं, पण ते आवडीच असतं. एक जीव असतो आपला, प्रेम असतं. तुकोबारांच्या आवडीला महाराजांना अनेक लोकांना वाटायचं मी तुकोबारांच्या भजनाची सेवा करावी, पण महाराज जिथं कीर्तनाला आले सोनबा ठाकूरांनी वाजवावं. एकदा लोहगावलाच तुकोबारांचं कीर्तन आणि महाराज कीर्तनाला आले. दुपारीच पोहोचले. आल्या आल्या विचारपूस झाली सोनबा कसा आहे. तिथल्या मंडळींनी सांगितलं महाराज ठीक आहे, पण जरा त्याला बरं नाही वाज, त्याची तब्येत बिघडलेली आहे, तापानंग त्याचं फनफनलेलं आहे. असं हो, बर 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 बर. मग आज कीर्तन आज नाही वाजवू शकत महाराज तो कीर्तन. महाराज म्हटले असू देत, कोणालाही बोलवा, आपण कीर्तन करून घेणं गरजेचं आहे. महाराजांचं प्रेम. महाराज म्हटले पण मला सोनबा ठाकूराची भेट घालून द्या बरं एकदा, मला त्याला 2 गोष्टी बोलायच्या आहे. बरं महाराज. कीर्तनाची वेळ झाली. महाराज कीर्तनाकरता हजर झाले. असं म्हणतात बाबा महाराजांचं चरित्र बोलतंय. महाराजांनी एकदा विना घेतला की रामकृष्ण हरीला सुरुवातीला डोळे बंद करावे तर जय विठ्ठलाला डोळे उघडावे असं म्हणतात. महाराजांचं कीर्तन होतं ते. महाराजांनी डोळे बंद केले आणि मृदंगावरची थाप कानावर पडली. थाप कानावर पडता बरोबर उघडे डोळे महाराजांना करावे लागले. थाप तर परिचित वाटते. महाराज म्हटले कोणाची थाप आहे. डोळे उघडून बघितलं, दुसरा तिसरा कोणी नाही, सोनबा ठाकूरच मृदंग वाजवायला हजर होते. आनंद झाला महाराजांना. अरे बरं नसून कीर्तनाला आला. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. कीर्तन झालं, अर्ममान झाले श्रोते. कारण महाराजांचं कीर्तन आहे. सगुण चरित्रे, बोधे बाबा याला चाल म्हणायची. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. ओ सादर वर्णावी.
संत वृंदे मनोभावे आदि वंदावी. महाराजांचं काय कसं सांगू मी. श्रीधनम नास्तिकम चरितम न श्रवणीय वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडितः गायको स्वरमिच्छन्ति टाळ घोष इतरे जना. ही कीर्तन परंपरा आहे. मी लोकांना देऊ कसं दुसरं. जेने करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. कोणाच्या अंतकरणातला सत्वगुण मी हरवू कसा विचारलं महाराजांनी आल्या आल्या. सोनबा कुठे. तो आजारी आहे माहिती पडल्यावर कीर्तनाला गेल्यावर डोळे उघडून पाहिले तो तोच कीर्तनाला हजर. कोण. सोनबा ठाकूर. महाराजांना वाटला रे बघा आजारी असून कीर्तनाला आला. कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर विनेकरांनी महाराजांच्या पाया पडावं. महाराजांनी विनेकराच्या पाया पडावं. स्वतः मृदंग वादक सोनबा ठाकूरांनी आपली पगडी आपला पटका बाजूला केला आणि गोंगळ खांद्यावरचं बाजूला ठेवून महाराजांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं. सोनबा ठाकूर याने खूप छान मृदंग वाजवला म्हणून याचं कौतुक केलं पाहिजे. गड्या हात वरती केला आणि पाठीवर थाप मारणार. हक्काच्या माणसाने कधीतरी पाठीवर थाप मारावी. जन्मभर विसरत नाही. कधी कधी ही पाठ नशिबवान समजतो की या पाठीला बोधे बाबाचा हात लागलाय, या पाठीला वक्ते बाबाचा हात लागलाय. लागावा एखाद्या श्री गुरूंचा हात, रखमाजी बाबाचा हात लागावा. हात लागल्याशिवाय माणूस परिस्पर्श झाल्याशिवाय लोखंडाचं सोनं होत नाही. जीवा बाबाच्या माणसानं कौतुक करावं. वा जन्मभर आठवतो तो स्पर्श. थाप टाकावी, थाप घातली सुद्धा, पण थाप पाठीवर बसली नाही, ती थाप जमिनीवर बसली. आश्चर्यचकित झाली तुकोबारा. इतका छान मृदंग वाजवला. आजारी होता, 2 शब्द बोलायचे होते, बोलला नाही माझ्याशी. गेला कुठं सोनबा. एका काळीचे कट्टर विरोधक असणारे रामेश्वर शास्त्री कीर्तनाला हजर होते. महाराजांच्या पुढे आले. काय झालं बाबा. बघा ना सोनबा बोलला सुद्धा नाही हो माझ्याशी. हा मी बघतोय ते. थांबा तुम्ही मी आणतो त्याला. रामेश्वर शास्त्री सोनबा ठाकूराच्या घरी आले. लोहगावात बरं का, सगळं लोहगावला घडतंय. दरवाजा बंद. अरे सोनबा, अरे दार उघड बाबा. महाराज वाट बघताय भल्या माणसा तुझी. इतका गोड मृदंग वाजवला ना आपलं निघून आला. 2 शब्द बोलायचं महाराजांशी. वेळायच का रे. उघड दार. पुत्यांना दार उघडतोय आणि खाटेवर पडलेले बांडीसावर झोपलेले सोनबा ठाकूर अंग तापानं फनफनलेले आणि उजव्या हातात माळीचा जप चालू आहे. त्या माळीचा जप श्री पांडुरंग नव्हता, श्री ज्ञानदेव नव्हता, रामकृष्ण हरी नव्हता. तुकाराम 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 तुकाराम. जवळ गेले आणि हात लावला. सोनबा, अरे किती तापलाय तू. मग एवढा ताप चढलाय म्हणून पटकन निघून आला. धारा लागल्या. झालं कीर्तन. सोनबा विचारतो, झालं म्हणजे तूच वाजवलं ना. नाही बाबा, हा सोनबा ठाकूर जिवंत आहे, तुकोबारींच्या कीर्तनात नाही. असाच प्रसंग वैद्यबाबांच्या जीवनात होता. तुकोबारींच्या पालखीचं प्रस्थान आणि वैद्यबाबा संस्थेत झोपलेले होते. ओरडत होते वैद्यबाबा. तासन तास ज्ञानेश्वरी वाचायची पोरं वैद्यबाबांजवळ. बाबा बनायची पोरं, ज्ञानेश्वरी बंद करू नका रे वाचणं. ओव्या मला आवाज देता. एखादी ओवी सुटली तरी बाबा म्हणायची, अरे 34 क्रमांकाची ओवी सोडली तुम्ही. पोरो अशी ओवी सोडू नका रे. त्या ओव्या गुदगुल्या करता आम्हाला, त्या ओव्या आवाज देता आम्हाला. वैद्य बाबा बघा या पोरानं ओवी सोडली, तुमच्या कानावर मला पडू देत नाही. ओव्या सोडू नका. बाबा आज प्रस्थान आहे तुकोबारींचं, माहिती आहे ना तुम्हाला. हो माहिती आहे. मग नारळ आलं तुकोबारींच्या प्रस्थानाचं मानाचं. बाबांनी भजनाला सुरुवात करावी. बाबांच्या थापल्याने भजन सुरू व्हायचं वैद्यबाबांच्या प्रस्थानाचं तुकोबारींच्या. ते नारळ आलं महाराज मस्तकाला लावलं. आपण सगळे थकल्यावर याची अनुभूती येईल आपल्याला, लक्षात ठेवा. आज त्याची किंमत कळत नाही, पण तुमचा चाहता वर्ग तुम्ही थकल्यावर ज्या वेळेला घरी येईल त्यावेळेला त्या गावाचं, त्या सप्ताहाचं, त्या मंदिराचं चित्र तुमच्या पुढ्यात तुमच्या नजरेसमोर उभं राहील. आपण तिथं सेवा केली, लोकांनी आपल्या चाली ऐकल्या होत्या, आपल्यासोबत भजन केलं होतं.
आज घडत नाही भजन, देह थकला, हात चालत रीड थकलं की मृदंग वाजवता येत नाही महाराज. वय वाढलं की आवाज जात नाही तार सप्तकामध्ये, हात थरथरायला लागले की शब्द उमटत नाही, जिभेतली ओठातली ताकद गेली. तुमच्याजवळ सगळं ज्ञान असू द्या, शब्द नाही काढू शकत तुम्ही. इथपर्यंत शब्द येतात, जिभेवर शब्द येतात, पण ओठावर येत नाही. देह आहे ना तो, त्याचा स्वभाव आहे थकणं. तो जर चालतच राहील तर त्याला काही धर्म आहे की नाही व्यवहारातले लागू. असं आहे. ते नारळ लावलं मस्तकाला, वैद्य बाबा म्हटले अरे तुकोबारांचं प्रस्थान आहे गळ्या, आज नारळ आलं. हा वैद्य व जिवंत आहे, तुकोबारीच्या प्रस्थानात नाही. मग मी जिवंत काय? बाबांचे शब्द आहे. एक तर मी जिवंत होतो तर महाराजांच्या प्रस्थानात पाहिजे होतो, नाहीतर मी आज जिवंत तरी नको पाहिजे होतो. तसे सोनबा ठाकूर हात जोडताय, मी नव्हतो बाबा कीर्तनाला. हा सोनबा जिवंत असून लोहगावचं कीर्तन वाजवू शकत नाही. मग कळालं रामेश्वर शास्त्रींना काय प्रसंग आहे. उचलला सोनबा ठाकूर, पाठीवर घेतला, चल. मिठी मारली, मला कुठं नेता बाबा, मला उतरवा बाबा खाली, उतरवा, कुठं नेता मला. नाही म्हणत होते सोनबा ठाकूर. अरे का बाबा, या बांडसावर कुठं येऊ, मला नाही हो सहन होणार, लोक मला हसतील, जिवंत आहे तुकोबारींचं कीर्तन वाजवायला आला नाही. खाली ठेवलं, सांगितलं सोनबा एक शब्द बोलू नको आता, तुला कुठं नेतोय सांगू, तुकोबारींच्या कीर्तनात नेतोय. असा आनंद झाला, रडत मिठी मारली पाठीला, कीर्तनाच्या जागेवर आणलं, उतरवला पाठीवरचा सोनबान, घातला तुकोबारींच्या पायावर. बघा आणला तुमचा सोनबा. जवळच घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, त्याच्या मिठी मारली, त्याला जवळ घेतलं महाराजांनी. मृदू अंतःकरण तुकोबारींचं, कोळ कोळ अंतःकरण महाराजांचं. मिठी मारली आणि त्याला म्हणता का रे, कीर्तन वाजवलं, 2 शब्द बोलला नाही, काय राग आला का तुला माझा? नाही बाबा, पण कीर्तन वाजवलं नाही तर बोलू कसा? बघा रामेश्वर बुवा, चेष्टा करता लोहगावची माणसं आमची. एका काडीचे कट्टर विरोधक असणारे रामेश्वर शास्त्री पुढे आले आणि म्हणता, बाबा महाराज, ज्या मृदंग वादकाच्या तालावर आम्ही नाचत होतो, ज्याच्या वादनावर आम्ही प्रमाण म्हणत होतो, तो लोहगावचा सोनबा ठाकूर नव्हता. पंढरी क्षेत्रातून सोनबा ठाकूर नावाचा वादक तुमचं कीर्तन ऐकायला आला होता. आम्ही पंढरपूरच्या वादकाचं कीर्तन वाजवणं बघितलं, पण देहूच्या तुकाराम महाराजांचं कीर्तन आम्ही आज ऐकलं नाही. आम्ही ते कीर्तन ऐकलं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.